नागपूरचे जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन ईटनकर सर या ठिकाणी मारबत उत्सव पाहायला आलेले आहेत। आपण ही दृश्य या ठिकाणी बघू शकतो। ऐतिहासिक परंपरा आहे नागपूरची, सांस्कृतिक वैभव आहे आणि हे पाहण्यासाठी नागपूरचे जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन ईटनकर सर आपल्या मुलांसहित या ठिकाणी आलेले आहे। सर काय सांगणार, सांस्कृतिक वैभव आहे आपलं हे? नाही, मारबत हे एकदम आगळावेगळा महोत्सव आहे पूर्ण जगभरामध्ये। फक्त नागपूरच्या जिल्ह्यामध्ये हा साजरा होतो आणि याला 143 वर्षाचा वारसा आहे। त्यामुळे मला असं वाटतं आपण सगळ्यांनी आपल्या सहपरिवारासह हा महोत्सव साजरा केला पाहिजे। मी स्वतः आपल्या परिवारासोबत आलेलो आहे, कारण आम्ही मागच्या 20 वर्षापासून इथं शिकत असतानापासून हा महोत्सव बघतो आणि असा महोत्सव कुठेच भारतामध्ये का जगात कुठेच होत नाही। त्यामुळे आणि आजपासून आता पोळा, नवरात्री, दसरा, दिवाळी, आता हा महोत्सवाचा दिवस सुरू झालेला आहे, आनंदाचा दिवस सुरू झालेला आहे आणि कामाच्या व्यस्ततेमधून हे बघून तणाव कमी होतो आणि अजून काम करायचं आम्हाला जोश येतो। शांततेत पार पडला सगळं, इतके मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर आले तरी। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। नाही, नागपूरची हे खास आहे की सगळे महोत्सव आपण एकदम ॲग्रेसिव्हली साजरे करतो, पण त्याचबरोबर शांततेमध्ये पण त्रास करतो। कसलाच लॉ ऑर्डर इथे होत नाही, लोक डिसिप्लिन्ड आहे आणि त्याबरोबर पोलीस आणि जिल्हा प्रशासनसुद्धा सगळ्यांना सोबत घेऊन आपण चालतो। त्यामुळे कसलीच, आता आपण बघितलं की दोन्ही मारबत आमोरसामोर येऊनसुद्धा शांततेमध्ये लोक एन्जॉय करतात आणि कसलाही इनडिसिप्लिन आपण साजरा करतो। आपको कैसा लगे? बहुत मज़ा आया, बहुत सारी चीज़ें सीखने के लिए मिली और सब मिला के बहुत अच्छा था। पहले देखा था, पहली बार देखा? पहली बार देखा। अच्छा लगा? हाँ। या काळी मारबत आयोजन समितीच्या प्रमुख आपल्या सोबत आहे आभा पांडे मॅडम। मॅडम काय सांगणार, मोठा जल्लोष या ठिकाणी पाहायला मिळाला, अगदी शांततेत पार पडलं, इतक्या मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर येऊ नये? हे बघा, 144 जुनी ही परंपरा आहे। 144 वर्षापासून या मारबत उत्सव इतवारीमध्ये मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आणि इथे फक्त नागपूर शहरातले नाही तर देश विदेशातले लोकसुद्धा इथे येऊन या उत्सवाचा आनंद घेतात। आणि प्रमुखता म्हणजे 144 वर्षा अगोदर भोसलेकालीन जी बकाबाई होती, त्या बकाबाईंनी अंग्रेजांच्या बरोबर चालली गेली होती, भोसलेंविरुद्ध विद्रोह केला होता आणि त्याचा प्रतिकात्मक रूपाने त्या काळी मारबत बसवली जाते। परंतु कालांतराने त्या काळी मारबतला देवीचं स्वरूप मानलं जाते आणि म्हणून मोठ्या लोकांची इथे श्रद्धा आहे आणि श्रद्धास्थान म्हणून लोक इथे येतात आणि एन्जॉय करतात। आणि असं सुद्धा म्हटलं जातं की अला बला इला पिढा रोग राई सगळं घेऊन जागे मारबत। इडा पिढा रोग राई घेऊन जागे मारबत। प्रत्येक नागपूरकर या मिरवणुकीमध्ये सहभागी झाला, तो हेच म्हणतोय। कॅमेरामॅन साईसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।